everyone, welcome back to my channel Vibe and Roam with Sam. So sorry, मला सेकंड पार्ट जो आत्ता मी शेअर केला आहे त्याला खूप लेट झाला आहे पोस्ट करायला. ॲक्च्युली खूप एक्झाम्स नेक्स्ट ॲडमिशनमध्ये खूप बिझी होते, त्यामुळे मला व्यवस्थित टाईम नाही मिळाला. पण आता मी हा सेकंड पार्ट टाकते आहे. सो अजूनही जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. लवकरच पार्ट 3सुद्धा येईल, पण आता पार्ट 2लासुद्धा भरभरून कमेंट्स, लाईक्स, शेअरिंग नक्की करा, कारण ते गरजेचं आहे. विशिष्ट गोष्ट पार्ट 2मध्ये अशी आहे जी मी पर्सनली शिकली आहे, ती म्हणजे पेशन्स ठेवायला शिकले. पेशन्स ठेवायला शिकलं पाहिजे. सो हे मी पार्ट 2मध्ये पूर्णपणे दाखवलेलं आहे. मी खूप कंटाळली होते, खूप थकलेलो होतो आम्ही सगळेच, मी आणि माझ्या मैत्रिणी. बट स्टील आम्ही तसंच दर्शन घ्यायला गेलो आणि खूप छान आमचं दर्शन झालं. सो पूर्ण दर्शन होईपर्यंतचा हा प्रवास होता, त्यामुळे तुम्ही नक्की बघा. सो या, एन्जॉय युअर व्हिडिओ पार्ट 2. अँड सो सॉरी अगेन, मी परत असं लेट कधीच करणार नाही. सो त्यामुळे जस्ट एन्जॉय युअर व्हिडिओ. या, आता फायनली रूम अलॉट झालेत आणि आता रूम मिळालं आहे, खूप लांब मिळालं आहे असं श्रद्धाचं म्हणणं आहे. तर मग बघू कुठे मिळालेत रूम्स. आणि आता पहिले बॅग्स टाकायचे आणि पहिले दर्शनाला पडायचं आहे. दिस इज द टार्गेट. भाई साब, रूम एक नंबर आहे. दिस इज द रूम अँड वी आर एन्जॉयिंग इट. 7 तास वाट बघितली. 7 तास वाट बघितली. समृद्धी फोकस. सगळं क्रेडिट ह्या पोरीला जाते. थँक्स टू दिस गर्ल. वाव, सच अ नाईस कमेंट. गोविंदा सो या, आता फायनली किती वाजलेत? 8 वाजून गेलेले आहेत आणि आत्ताशी आम्ही दर्शनाला निघालेलो आहे. आणि खूप मोठी रांग असणार आहे, आम्हाला माहिती आहे दर्शनाची. बट आता असं रेडी होऊन आता निघालो आहे खरं, पण आता दर्शन घ्यावंच लागेल कारण आता निघालेलो आहे. आणि फोन नसणार आहे बरोबर, त्यामुळं अर्धा रस्ता फोनची सोबत असणार आहे आपल्याला, पण अर्धा रस्ता नसणार आहे. त्यामुळं अर्धा मी सांगू शकत नाही पुढं काय असणार आहे. त्यामुळं जोपर्यंत आहे तोपर्यंत येस. अनप्लॅन ट्रिपमध्ये असे विविध प्रॉब्लेम्स होत असतात. आता तर बसच आलेली नाही आहे, बसचा पत्ताच नाही आहे आणि बस आलेली नाही, त्यामुळं दर्शन करायला जाऊ शकत नाही आहे. आणि आता भूकही खूप लागायला लागली, सारखी भूक लागते. गोविंदा गोविंदा भूक लागली आहे, खूप भूक लागली. नाही आता अन्नछत्राकडे जायचं, मस्त जेवण करायचं आणि रात्री 12 वाजता करायचं. मी हे असं रात्रीचं पहिल्यांदाच बाहेर पडायला, ते पण 9च्या नंतर, माहिती आहे का? नाही तर कधी बाहेर फिरताच येत नाही आपल्याला. गोविंदाचं ग्रेस आहे. हा, गोविंदाचं ग्रेस आहे. आणि तर किलबिलाट चालू असतो 24 तास. गोविंदा शांत होतच नाही बहुतेक हे शहर, काय माहिती. बघू काय होतंय पुढे. बघू बघतच बघायचंय. सगळंच सांगायचंय आपल्याला. आम्ही अजून दर्शनाला तर नाही गेलेलो, पण मंदिर खूप सुंदर आहे. आम्ही लांबूनच बघायला लागलो सध्या, पण दर्शनाचं काय अजून अपडेट नाही आहे. लाईक सी, पण मंदिर हे बघा, मंदिर कमी गर्दी तर प्रचंड गर्दी आहे. सो गाईज, दर्शन मे बी 12 नंतर आहे आमचं. आणि आता आम्ही जेवण करायला अन्नछत्रात आलेलो आहे. मी पिझ्झा, पास्ता वगैरे मला फार काही इंटरेस्ट नाही या गोष्टींमध्ये. आणि आम्ही सगळे एक टाईपचे भेटलेलो आहोत की आम्हाला अरे उत्साह आणि त्या पाहिजे
आम्ही जम्प करतो, अरे आज उसळ आहे, उसळ म्हणजे आमच्यासाठी अरे. हेच समजत नाही त्या गोविंदाच्या मनात नेमकं काय चालू आहे, कसं काय, मला काही आयडिया नाही आहे. आत्ता रात्रीचे 12:30-1 होत आलेत. आम्ही साधारण जेवण करून 11 वाजता आलो. 11 पण नाही, 10:30 पावणे 11ला आलो. चेंज केलं आणि झोपलो. झोपल्यानंतरनं साधारण आम्हाला असं सांगितलं होतं की 2 वाजताचं दर्शन आहे. त्यामुळं आम्ही 1चा अलाराम लावून झोपलो होतो. पण आम्ही उठलो आहे आणि आता आम्ही जाणार आहे. असा हा चेहरा घेऊन जाणार आहे. आता फक्त एक गरम गरम चहा मिळाला तर मी अक्षरशः दुपारपर्यंत जागायला तयार आहे. पण मला आता चहा पाहिजे, नाही तर मी गर्दीत उभारले मी कशी झोपेन माझं मला पण माहिती नाही. मतलब वो अलग ही लेवल का बंदा था. सोशल कारण मला 8 तासाची झोप कंप्लीट लागते, त्याशिवाय असं मूड आणि चेहरा असा फ्रेश दिसत नाही. सो A1 आमचा खूप स्ट्रगलमध्ये गेला आहे. March 1 संपलेला आहे आणि सध्या 1 मार्च उलटून गेलेला आहे. डिप्रेशन. आजची तारीख 2 मार्च आहे आणि आम्ही आत्ता जाणार आहे दर्शनाला. मैं डिप्रेशन में रहता हूँ हमेशा, अब भी मैं डिप्रेशन में हूँ, माँ कसम. 1:15 वाजलेत पहाटेचे आणि श्रद्धा घाई करायली आहे. कोण आहे रे ते, कोण होतं रे, कोण होतं? श्रेयस होता का? लांबून चालत आलो. श्रेयस कसं वाटलं कडक चहा नरड्यात ओतताना? असं एकदम पिलं एकदम मी वाटलं तर. अरे कहना क्या चाहते हो? झालं. आम्ही पूर्ण झोप अक्षरशः बस आली, फ्री बस आली दर्शनाची आणि इथं साधं चहाचा कप घेऊन बसमध्ये बसून चहा प्यायची सुद्धा सोय नाही. इतकी शिस्त इथं. डायरेक्ट तिथं 10 मिनिटं आमच्यासाठी गाडी अरे पण ही गोष्ट बघ ना, आपल्यासाठी गाडी थांबवली आणि 10 मिनिटं चहा पिला, ते पण इतका कडक. बापरे, मला माझी जीभ जळाली अक्षरशः. जीभ का माझं सगळा बॉडी पार्टच जळाले बिचारायचं. आम्ही दोघं गेलो होतो चहा प्यायला आणि एनर्जी पण आली ना रे, असं महागा नाही राहावं लागलं आम्हाला. थंडी गेली. सो आता आम्ही लाईनमध्ये उभारणार आहे. बघू काय होतंय. करायची एक संधी सोडू नका तुम्ही. श्रेयस मेरे को बचाओ इंधन से. आता 1:15 झाले पहाटेचे आणि कौतुक केलं रे माझं. इग्नोर कर. तर एवढी गर्दी, इकडे गर्दी. ते कसं असतं माहितीये का, ते कसं माहितीये का, प्रॉब्लेम सारखं आहे. म्हणजे इकडेही जाते इकडेही जाते, मध्ये चढपण बसून. त्यामुळं देवदास सारखा का बसलाय? ठीक आहे, तुम्ही चहा नाही पिला, आम्ही तर पिला बाबा. हे की नाही श्रेयस, मजा झाली ना? आता तुला दोघींना जास्त बोलून सध्याचं टायमिंग 3:15 आणि आम्ही स्टील दर्शनासाठी थांबलोय. बोलायला शब्द सुचत नाहीयेत. पायात दुखणं फक्त ते 10 सेकंदसाठी, ते 10 सेकंदासाठी. कंटाळा आलाय. जल्दी बिझी आहे जवळ.
इट्स ओके. सो किती वाजले? 4:70. पहाटेचे 4:17 आणि आम्ही स्टील लाईनमध्ये. लवकरच पोहोचू, फोन हातात नसतील. सो दर्शन झाल्यावरच बघू आता डायरेक्ट. माहीत नाही कधी होईल, पण होईल. एवढी गर्दी आहे. आम्ही 4:30 वाजता आलेलो, 6:30 वाजलेत, अजूनही दर्शनाचा पत्ता नाही. इथून कधी सोडतील माहिती नाही. त्यांनी 18 तास सांगितलं होतं दर्शनाचं एक्सपेक्टेड टाईम. काय माहित काय होतं का. रोज 10 seconds वेटिंग फॉर those 10 seconds. They are still not coming. Hours later. फायनली दर्शन झालंय आणि एवढं छान वाटलंय. माझ्याकडे शब्द नाही आहेत. माझ्याकडे खरंच शब्द नाही आहेत बोलायला. एवढं छान वाटायलंय. 18 तास फॉर दॅट 18 seconds. 18 hours for 18 seconds. खूप मस्त गेलं. माझ्याकडे शब्द नाहीत बोलायला, पण छान वाटलं दर्शन. इथं एक नंबर जेवण मिळतंय. आज आम्ही हे ट्राय केलं. इथं पुरी भाजी इथं एक नंबर होती. कशी होती? पुरी भाजी एक नंबर, डोसा एक नंबर. आणि लास्टला काय खाल्लं रे आपण? अरे लास्टला काय खाल्लं आपण? राईस खाल्ला. हां, राईस. काय कुठला राईस? गोबी मंचुरियन राईस. नक्की ट्राय करा. आता दर्शन घेऊन वगैरे आता सगळं रूमवर जाऊन मस्त एक झोप काढायची आहे. आणि उठल्यानंतर तयार होऊन मस्त फोटोशूट आणि मग फिरणं. उद्याच्या दिवस पूर्ण फिरणं आणि मग नंतर बघू काय असेल ते. नियोजन नाही आहे, अनप्लॅन्ड होतं पूर्ण. पण दर्शन एक नंबर झालेलं आहे आमचं. धर्मदर्शन होतं. रांगेत उभारून गेलो होतो. 18 तास उभारून गेलो आणि 18 सेकंदचं दर्शन घेतलं आणि खूप छान वाटायला लागलं आहे. मन प्रसन्न झालं आहे, मन शांत झालेलं आहे. अँड ऑल दिस क्रेडिट गोज टू ऑल कंडिकटला फॅमिली. सो डे 3 आज आहे श्रीजाचा बर्थडे. हॅपी बर्थडे श्रीजा. एवढं सही वाटायला इथं, एवढं सही वाटायला लागलंय. कधी पण लक्षात ठेव, ॲज पर प्लॅन कधीच जसं आपण प्लॅन करतो तसं कधीच होत नाही. निघाल्यापासून ॲडव्हेंचर. एक तास ट्रेन लेट झाली पहिले, एक मेन ॲडव्हेंचर होतं. आय होप तुम्हाला पार्ट 2 खूप आवडला असेल. आणि आमचं जे ट्रॅव्हलिंग होतं ते फक्त मंदिरात जाऊन दर्शन घेण्या इतपत नव्हतं, तर बाकीचे ठिकाणसुद्धा आम्ही खूप एक्सप्लोअर केलेले आहेत. आणि वेगवेगळे खाद्यपदार्थ पण तिथले खूप एक्सप्लोअर केलेले आहेत. ते सुद्धा आम्ही सांगितलं आहे पार्ट 3 मध्ये. आणि तिथं पण खूप धमाल आम्ही केली आहे. ते पण मी लवकरच पोस्ट करणार आहे. पण आधी ह्या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा, कारण ते खूप गरजेचं आहे. पुढचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच येईल जर सबस्क्राईब केलं असेल तर. सो या, थँक्यू फॉर वॉचिंग अँड स्टे ट्यून्ड फॉर पार्ट 3.